पंढरीला डावनान माळ्या उगवल का नाही व. एरवी या हातांना सवय असते ती भाताच्या लावणीची. या ठाकरांच्याच भाषेत बोलायचं झालं तर साळ लावण्याची. याच सवयीमुळे कांद्याच्या रोपांची भरभर लावणी करणं त्यांना सोपं जातं. ठाणे जिल्ह्यातून आलेल्या बांबी देवकवरेला याचं अप्रूप वाटत नाही, कारण तो तिच्या जगण्याचाच भाग आहे. आणि म्हणूनच कित्येक कोस दूर असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातल्या हिवरे बाजारमध्ये ती मजुरीसाठी आली आहे. सामान बाहेर गावात करतो, सामान बाहेर फेकतो आम्ही. पैसे आमच्यात नाही ना, पैसा आमच्या थोडा ना, तर त्यामुळे आम्ही मग बाहेर येतो. बांबीसारखे अनेक जण हिवरे बाजारमध्ये येतात, ते पोटापाण्याची हमी असते म्हणून. पण या गावात पूर्वी असं नव्हतं. विहिरी कमी होत्या, पाणी थोडं राहायचं, पाऊस झाला म्हणजे वाहून जायचं, असं थांबत नव्हतं. ज्वारी गहू हरभरा अशीच पिकं घ्यायची फक्त, बाकी अशी पिकं नव्हती पूर्वी. त्याच्यामुळं काही विहिरी नव्हते, ते लोक मोकळीच राहायचे ना ह्या दिवसात, ते कामाला यायचे आमच्याकडे. आज गावात शेतमजूर क्वचितच सापडतील. कसायला शेती आहे पण राबायला हात कमी अशी परिस्थिती. त्यामुळे हिवरे बाजारात ठाणे, नाशिक आणि अहमदनगर मधून अनेक कुटुंब स्थलांतर करतात. यंदा जवळपास 250 जणांना गावानं रोजगार दिला. अहमदनगर जिल्ह्यातल्या या भागात पाऊस खूप कमी पडतो, तरी सुद्धा हिवरे बाजारा गावात सुबत्ता आहे. कारण पोटा पाण्याचा प्रश्न इथल्या लोकांनी पाण्याचा वापर करूनच सोडवला. हिवरे बाजार अहमदनगर जिल्ह्यात दक्षिणेकडे नगर तालुक्यातलं हे गाव. गावाच्या वेशीवरचं बोरकरांचं घर गेल्या एप्रिलमध्ये उभं राहिलं. 20 वर्षांपूर्वी त्यांनी गावाकडे पाठ फिरवली होती. गाव सोडून गेलो, मग आम्हाला पाणी नव्हतं ना. आमची जमीन ही जिरायती होती ना, मग त्याच्यामुळे पाणी नसल्यामुळे मग आम्हाला तिकडे जायची पाळी आली. आता इथल्याच पाण्याने बोरकर कुटुंबाला गावात परत आणलं. पुन्हा नव्यानं उभं राहताना हाताशी 6.5 एकर जमीन होती. गावात आल्यावर उत्पन्नाचं साधन नव्हतं. आम्ही इथं आल्यानंतर मग आम्ही येर खोदली ना. येर खोदल्यानंतर मग आम्हाला पाणी लागलं ना. मग पाणी लागलं, मग जिरायती जमीन असल्यामुळे मग आमची बागायती क्षेत्र झालं सगळं. यासाठी साठवलेली पुंजी कामी आली. विहिरीचं त्या टायमाला 82,500 रुपये खर्च आलेला आहे. तिकडे आम्ही जी शेती वाटणी करीत होतो, 50% आम्हाला भेटत होते. त्याच्या माध्यमातून थोडे थोडे पैसे आम्ही जमून आपले जे साठवले होते त्याच्या माध्यमातून आम्ही डेव्हलप केले. 6.5 एकर जमिनीवर लागवड करताना फक्त या विहिरीचाच आधार होता. हे चालू वर्षी आम्हाला चांगला भरपूर शेवंतीमध्ये चांगला यश आला आणि पैसा पण भेटला आम्हाला. शेवंतीमध्ये 2.5 लाख आम्हाला उत्पन्न भेटलं शेवंती माध्यमातून. टमाटरच्या माध्यमातून आम्हाला 70-80 भेटले. त्याच्यानंतर आमची आर्थिक व्यवस्था चांगली मजबूत व्हायला लागली. अजून गावात येऊन वर्षही झालं नाही, आज रखमाबाईंच्या घरात धान्याच्या रूपात सुख नांदतंय. भरलेलं सुख देणाऱ्या हिवरे बाजारबद्दल त्यांना खूप काही वाटतं. आमच्या गावाविषयी आम्हाला खूप अभिमान वाटतो. म्हणजे कसं आदर्श गाव झाल्यामुळे बिन सगळं आमच्या गावात म्हणजे असं काही आम्हाला म्हणजे काही वाटतच नाही. असं म्हणजे काही कमीपणा वाटत नाही आमच्या गावाविषयी. आम्हाला खूप त्याचा आदर वाटतो. हे गाव आदर्श म्हणून समोर आलं ते 1990 नंतर, पण त्याही आधी ते इतिहासात प्रसिद्ध होतं. पेशवेकालीन खाणाखुणा इथे आजही दिसतात, पण त्याही आधी हे गाव प्रसिद्ध होतं ते घोड्यांच्या बाजारासाठी. या गावाची गोष्ट सुरू होते शिवाजी महाराजांच्या काळापासून. महाराजांच्या अखत्यारीत असणाऱ्या जुन्नर परगणा भागाचं शेवटचं गाव म्हणजे हिवरे गाव. गावात पूर्वी प्राण्यांचा बाजार भरायचा, घोडे आणि हत्तींची खरेदी व्हायची. शिवाय गावाला लागूनच निजाम साम्राज्य होतं. हिवरे बाजारात तेव्हा दूध दुभतं होतं. यातूनच पुढे पट्टीचे पहलवान तयार होऊ लागले. इथल्या मातीत कुस्तीचा बाजार रुजू लागला. पण 72च्या दुष्काळात हिवरे बाजारचा हिरवागार चेहरा हरवू लागला आणि गावकऱ्यांच्या वाट्याला आलं ते स्थलांतर शहरांकडे.
मला मुंबईला जायचं संग कावण येणार. इथल्या शेतात मुख्य पिकं कोणती तर ती ज्वारी आणि बाजरी. पाऊस फक्त 200 ते 400 मिलीमीटर. 95% लोक दारिद्र्य रेषेखाली. 4 महिन्यांसाठी 90% गावाचं स्थलांतर. सावकाराची मक्तेदारी आली आणि दुधाची जागा घेतली दारूने. पूर्वी काय होतं कुठं धिंगाणा 12 माऱ्या. आणि दारुडे रात्री चोऱ्या करायचे, काही मालाची नुकसान घेऊन जायचे. पहिले 10 रुपये आणि आज 100 रुपये एवढा फरक झालाय. पहिले काय कमाई आली, बळच खायला पुरायचं. हे सगळं होत असताना गावातला एक तरुण ग्लॅमरस करिअरच्या वाटेवर होता. हातात क्रिकेटची बॅट घेऊन जिल्ह्यापासून देशपातळीपर्यंत जिद्दीनं खेळत होता. 1989ला खरा मास्टर स्ट्रोक त्यानं मारला तो सरपंचाची निवडणूक जिंकल्यावर, आणि तीही बिनविरोध. सरपंच म्हणून निवडून आलेला हा तरुण म्हणजे पोपटराव पवार. क्रिकेटर होण्याचं स्वप्न मागे पडलं आणि दुष्काळावर मात करण्याचा ध्यास सुरू झाला. आम्हाला गावातील गरजा समोर आल्या. मग त्या गरजा समोर येताना त्याचं कागदावरती नियोजन केलं आणि 90 ते 95 असा 5 वर्षाचा आमचा गावाचा ग्रामविकासाचा आराखडा तयार झाला. पिकं, पिण्यासाठी पाणी आणि शेतीतून रोजगार कुठून मिळणार याला उत्तर होतं. पहिलं काम जे सुरू केलं ते वन विभागाच्या जमिनीवरती सलग संपातळी चर, वृक्ष लागवड, कुरण विकास. आणि हिवरे बाजारचा चेहरा मोहरा बदलला. पोपट सरपंच झाल्यापासून लय गाव निर्मळ झालं आमचं, लय चांगलं झालं. समजायला वळण चांगलं लागलं. सरपंच झाल्यापासून प्रगती खूप झाली. पाणी आलं मग आता आनंदाला काही जोड राहिली आमची. सगळं बदलत गेलं म्हणजे काय, सगळंच बंद झालं. कोणी बिडी नाही, काळी नाही, काय नाही, बिगरीश नाही का. एका आदर्श गावाची ही नांदी होती. ऊस आणि केळीसारखी जास्त पाण्याची पिकं घ्यायची नाही.